शकता आणि याची NOC आहे का तुमच्याकडे वॅक्सिनेशनचं आहे का, तुम्हाला या सगळ्यांना कोणी परवानगी दिली? एकाचंही उत्तर लिखित स्वरूपात कोणीही आम्हाला दिलेलं नाही. त्यामुळे आम्हाला बोलण्याचा चान्सच भेटत नाही त्यांच्यावर कोण आहे काय. पण हे क्वाईट ऑब्वियस आहे की बाबा एवढ्या मांजरी एवढ्या छोट्याशा फ्लॅटमध्ये 9व्या मजल्यावर काय काय गुपित काय याच्या मागे, ह्याचा उलगडा तुम्ही करावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही आता सांगितलं की काहींना धमक्या दिल्या या ठिकाणी, तर त्यांनी काय कंप्लेंट तक्रार वगैरे केलं का? सोसायटी धारकांना वेगवेगळ्या प्रकारे प्रकारे त्यांनी धमक्या दिलेल्या आहेत. त्याचे सगळे रेकॉर्ड पण आमच्या सोसायटीकडे आहेच, त्यात काही वाद नाही. पण त्याचा उलगडा पण आमच्या सोसायटीचे सगळ्यांनी त्यावेळेची जी कमिटी असेल आत्ताची त्यांनी केलेला आहे. त्यामध्ये काही निष्पन्न झाले, कारण आमच्याकडे सगळे CCTV फुटेज आहे. सगळ्या गोष्टी आम्ही वेळच्या वेळी प्रशासनाला दिलेल्या, पोलीस असो किंवा कोणी असो त्यांना दिलेलं आहे. आणि आमच्या वतीने आम्ही सांगितलेल्या पोलिसांना सुद्धा, उद्या जर आमच्या सोसायटीतल्या कोणाला जरी कोणत्याही प्रकारची जर इजा जर झाली तर माझी अशी रिक्वेस्ट असेल की कुठंतरी काही गोष्टी त्या 9व्या मजल्यावर निगडीत आहे का हे व्हेरीफाय करावं. असे कुजबूज आहे की काय जादू टोण्याचा काय प्रकार आहे का, किंवा काय वेगळा आहे का? नाही, आम्ही सायन्सवर बिलीव्ह करणारे लोक आहे, त्यामुळे ह्या गोष्टींचं मला तरी काही वाटत नाही काय होईल की काय नाही. ही चर्चा आहे सोसायटीमध्ये, चर्चा आहे की बाबा काहीतरी गडबड आहे, पण मी त्यावर विश्वास ठेवत नाही. बरं.